खरं तर एआयचा प्रश्न हा खूप महत्त्वाचा आहे. जगभरात आर्टिफिशियल इंटेलिजन्सवर चर्चा सुरू आहे. मला आठवतं नागपूरमध्ये देखील ही चर्चा सुरू होत असताना त्यावेळी मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं होतं की एआयसाठी पॉलिसी ही केंद्र सरकार बनवतं आणि ती पॉलिसी झाल्यानंतर आणि हे सगळे गाईडलाईन झाल्यानंतर आपलं राज्य सरकार त्याला अर्थात अडॉप्ट करेल. पण अध्यक्ष महोदय, ह्याच निमित्ताने मला एक महत्त्वाचा प्रश्न विचारायचा आहे, कारण तो ह्या महाराष्ट्राबद्दल आहे, महाराष्ट्राच्या सदनाबद्दल आहे, विधानसभेबद्दल आहे, विधान परिषदेबद्दल आहे, आमदार, मंत्री, माजी मंत्री, मुख्यमंत्री, माजी मुख्यमंत्री सगळ्यांबद्दल आहे. अध्यक्ष महोदय, ह्या सत्रामध्ये आपल्या मुंबईच्या सत्रामध्ये आपण पाहिलं असेल, मला वाटतं सगळ्या आमदारांसाठी आणि पत्रकारांसाठी गेटवर फेशियल रेकग्निशन ह्याचा वापर केला जातोय. अध्यक्ष महोदय, फेशियल रेकग्निशन हे खूप महत्त्वाचं आहे, सुरक्षेसाठी महत्त्वाचं आहे. पण जो हा प्रश्न आहे गोपनीयतेचा असेल किंवा सुरक्षेचा असेल, फेशियल रेकग्निशननी आज आपण पाहिलं असेल आपले फोन उघडले जाऊ शकतात. फेशियल रेकग्निशननी बँक खाती ही ऑपरेट केली जातात. फेशियल रेकग्निशननी जसं तुमची बोटाचे ठसे घेतले जातात तेवढंच महत्त्वाचं हे फेशियल रेकग्निशन आहे. पण आम्हाला धक्का हा बसला की आम्ही आल्या कुठेही कोणी आम्हाला न विचारता, कन्सेंट न घेता आमदारांचं, मंत्र्यांचं, माजी मंत्र्यांचं फेशियल रेकग्निशन हे कुठून घेतलं गेलं? आमचं कन्सेंट घेतला गेलं नव्हतं, आम्हाला सांगितलं गेलं नव्हतं. आणि हे सगळं जो डेटा आहे हा खूप महत्त्वाचा डेटा आहे अध्यक्ष महोदय. ह्याच्यातून आमचं डीप फेक बनवू जाऊ शकतं, ह्याच्यातून आमची बँकेची खाती असतील किंवा कुठचा फोन उघडला जाऊ शकतो. पण हे जर झालं असेल तर हा डेटा कुठे स्टोअर झाला विधानसभा किंवा विधान परिषदेचा? हा विधानभवनाचा डेटा कोणाच्या अखत्यारीत आहे? काय फायरवॉल लावलेला आहे? काय याला सुरक्षा आहे? काय गोपनीयता आहे ह्याच्यात? हे अध्यक्ष महोदय आम्हाला ह्याच्यावर आज फक्त उत्तर नाही तर ह्याच्यावर डिटेल्ड आम्हाला एक उत्तर, आणि ह्याच्यावर नॉन डिस्क्लोजर अग्रीमेंट असेल किंवा सिक्रेसीचे काही फॉर्म असतील किंवा कन्सेंट असेल, तो मला वाटतं सगळ्यांच्याच ह्या मनात शंका असेल की ह्या चेहरा आमचा ओळखला जाऊच कसं शकतो. नाही तर ते आम्हाला मंत्री महोदयांकडून उत्तर पाहिजे ह्याचं, आणि अर्थात ह्याच्यावर डिटेल्ड एक स्टेटमेंट मुख्यमंत्री महोदयांकडून पाहिजे. नाही, खरं तर सन्माननीय सदस्यांनी इथे जो प्रश्न विचारलेला आहे तो सन्माननीय अध्यक्ष महोदयांच्या अखत्यारीमधला आहे. विधिमंडळामधील जे काही आस्थापना आहे ते सन्माननीय अध्यक्ष महोदयांच्या अखत्यारीमध्ये आहे, ते सरकारच्या किंवा शासनाच्या अखत्यारीमध्ये नाही. त्यामुळे त्याचं मला वाटतं सन्माननीय अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये योग्य तो निर्णय देतील. फेशियल रेकग्निशन, ऐकून घ्या ना, फेशियल रेकग्निशन, माझं उत्तर तर पूर्ण होऊ द्या. विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये जर का एखादी यंत्रणा लावली गेलेली असेल, त्याचा डेटा हा कुठे जातोय त्याच्याबद्दल संपूर्ण माहिती सामान्य शेवटी माननीय अध्यक्ष महोदयांच्या आदेशाने विधिमंडळाच्या अखत्यारीमध्ये हे निर्णय घेतले जात असतात. त्यामुळे मला त्याची संपूर्ण माहिती माननीय अध्यक्ष महोदयांच्या निर्देशानुसार ती माहिती ही उपलब्ध करून देण्यात येईल. परंतु अर्थातच आपला प्रश्नाचा जो गाभा आहे तो महत्त्वाचा आहे की जर का आपण कुठल्याही पद्धतीचं आपलं चेहऱ्याचं स्कॅनिंग न होता देखील तिकडे आपलं तिथे फेस रेकग्निशन कसा झाला? मला वाटतं माझ्या माहितीप्रमाणे आपले जे फोटोग्राफ्स आहेत त्या फोटोग्राफच्या आधारे ते तयार करण्याचा असा माझा अंदाज आहे. परंतु मला वाटतं माननीय अध्यक्ष महोदय त्या बाबतीमध्ये योग्य ते निर्देश देतील आणि त्यांच्या निर्देशानुसार कारवाई करण्यात येईल. एक मिनिट महोदय, मंत्री महोदयांचे मी आभार मानतो की त्यांनी सांगितलं की अध्यक्षाच्या अखत्यारीत आहे. माझी हीच विनंती राहील आणि आग्रहाची विनंती राहील की त्याच्यावर त्यांनी स्पष्टीकरण घ्यावं, कारण ते स्वतः गृहराज्यमंत्री आहेत. उद्या जर त्यांचा डीप फेक वापरून कोणीतरी इथे आलं किंवा त्यांचं डीप फेक वापरून कोणी, हल्ली ते सगळं चाललं ना डिजिटल अरेस्ट वगैरे वगैरे, हे काय, हे आता गोष्टी एवढ्या सोप्या झालेल्या आहेत की तुम्ही एखाद्याला व्हॉट्सॲप लिंक पाठवा आणि ते व्हॉट्सॲप, आता मध्यंतरीच्या काळात माझे 1-2 ओळखीचे आहेत, त्यांना मुंबई ट्रॅफिक पोलीस म्हणून एक लिंक आली, ती टॅप केल्यानंतर पूर्ण त्यांचं अकाउंट हॅक झाला. जर एवढं सोपं असेल, उद्या गृहराज्यमंत्र्यांचं किंवा गृहमंत्र्यांचं कोणी केलं, डीप फेक केलं, तोच फोटो वापरला कन्सेंट न घेता, तर अर्थात हे अध्यक्ष महोदयांकडून जरी, म्हणजे कारण काय होतं की खूप वेळा आपण प्रश्न विचारू शकत नाही, पण एखादी केस घडली तर ती त्यांच्याकडे जाईल गृहराज्यमंत्री म्हणून माझी विनंती ही राहील की ह्याच्यावर एक निवेदन आणि ह्याचा कन्सेंट फॉर्म, ह्याचं जे काही आपल्याला लागतं, जसं प्रायव्हसी रूल्स काय आहेत, कसं हे वापरलं जाईल, कुठच्या कंपनीकडे आहे, कुठे हा डेटा स्टोअर होणार, त्याला फायरवॉल काय, कारण हा सगळ्यात गंभीर प्रश्न आहे, ह्या राज्याच्या लोकप्रतिनिधींचा प्रश्न आहे आणि आमच्या सगळ्या ह्या डेटाचा प्रश्न आहे.